सूर काळे एकला घ्या ना तर 4ला घ्या. आमच्या दिवटे महाराजांची एकदा ताण लागली, एकदा नाद ब्रह्म जुळला, पांढरेकला सुद्धा ते दणका देणार नाही. नामांकित माणसं आहेत, खूप छान अशी मंडळी साथीला आहेत. त्यामुळं आमची जरा गायनाची जबाबदारी कमी झाली. फार बरं वाटलं दिवटे महाराजांचं नाव ऐकलं. बाबा म्हटले बास, देवानंच कृपा केली. आता छान साथ होईल. बाकी फापड पसरांना लावता आता सरळ अभंगाकडे येऊया. आणि सर्वांना प्रथम सर्व श्रोत्यांना कळकळीची विनंती, आजचं कीर्तन आत्मस्वरूपात ऐकायचं, देहबुद्धीत ऐकायचं नाही, आत्मबुद्धीत आजचं कीर्तन ऐकायचं. तुमचा कीर्तनानंतर भ्रमनिराश होऊ नये म्हणून मी आत्ताच सांगून ठेवतो, आजच्या कीर्तनातनं सासू सुनेच्या गप्पा होणार नाहीत, बेवड्याच्या कथा होणार नाहीत, भावबंदकी होणार नाही, जावया सासऱ्याच्या गप्पा टप्पा होणार नाहीत. आलं का लक्षात? टिंगल टवाळे होणार नाही, महिलांच्यावर अभद्र बोलणं होणार नाही, दारू पिऊ नका म्हणून सल्ला मिळणार नाही, आईवडिलांना सांभाळा म्हणून उपदेश करणार नाही. ह्या सगळ्या फालतू गोष्टी आहेत. कीर्तनाच्या व्यासपीठावरती अनाकरणे परमात्म्याचं दर्शन झालं पाहिजे. लक्षात आलं का? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे कीर्तनाचं व्यासपीठ आहे ना, हे अतिउच्च व्यासपीठ आहे, जगातल्या सर्वश्रेष्ठ व्यासपीठापैकी सर्वश्रेष्ठ व्यासपीठ आहे. कारण तो अनाकरणीय दुर्बोध वेदांनाही जो कळाला नाही, चहुवेद जाण साही शास्त्री कारण 18ही पुराण हरीशी गाती तरी सुद्धा तो सापडला नाही. समर्थ रामदास स्वामींनी पोट तिडकीनं सांगितलं, हो मन बुद्धी अगोचर न चले तर्काचा विचार उल्लेख परे हुनी पर ब्रह्म ते, असा तो सापडला नाही. नामदेवरांनी सांगितलं, योगियांच्या ध्यानी ध्याताना तुळसी, असा तो सापडला नाही. ज्ञानोबराय म्हणतात, योगिया दुर्लभ असा तो. काय म्हणतोय मी? असोनी संसारी जीवा विगू करी वेदशास्त्र उभारी. वेदानी शास्त्राने हातवर करून सांगितलं, बाबा रे तो नाही आमच्या हाताला लागला, ऋषीमुनींना लागला नाही, तपस्वींना लागला नाही, योग्यांना लागला नाही, किंबहुना हजार वर्ष तपश्चर्या करणारा सुद्धा सापडला नाही. मग 2 तासात ह्या व्यासपीठावरून तो सापडणार आहे का? सापडणार आहे का? आणि मग तो सापडून देण्यासाठी, मग तो मांडण्यासाठी भगवंतानं आमच्यासारख्यांची निर्मिती केलेली आहे, आमच्यासारख्यांना जन्माला घातलेला आहे. कुणाचं वर्णन करण्यासाठी? जो इतरांना सापडला नाही. बाबा रे, तुझ्या माध्यमाने, या कीर्तनाच्या माध्यमानं मी प्रकट होईल म्हणून माझ्याच कीर्तरूपाचं वर्णन कर. आणि या व्यासपीठावरनं जर सासूसुनीच्या गमतीन गप्पा टप्पा जर झाल्या सुरू, ज्ञानेश्वरीत आहेत का गप्पा? बेवड्याच्या कथा गाठ्यात आहेत का? मांडतो आम्ही इथं का मांडतो? सर्वात मोठं पाप आहे, लक्षात ठेवा. कारण बघा, विनोद असावा पण त्याची व्यासपीठ वेगळं आहे, त्याची जागा वेगळी आहे, समजून घ्या. आयुष्य खपलो संतांनी, वाजत असे बोंब कोणी न ऐकती काणी. बोंबा मारून सांगितलं, उठा जागेवर आहे. आता उठ्या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा, अज्ञान बाजूला करा. मी जो अव्यक्त परमात्मा आहे, हो, तो व्यक्त करण्यासाठी म्हणून मी दुसरा अवतार घेतला, ते म्हणजे संत. प्रत्यक्ष परब्रह्म स्वतःच्या मुखानं सांगतायत, बाबा रे मला ओळखा, मला समजा, मला जाणा. विषय गंभीर आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून पहिल्यांदाच तुम्हाला मी सावध करतो. आणि मला हेही माहीत आहे, पुढल्या वर्षी तुम्ही मला बोलवणार नाही. मला माहीत आहे का? तर अद्वैताची मांडणी करणारे कीर्तनकार रसातळाला चाललेत आज.
आणि नौटंकींचाच आज दरबार भरतोय. फार मोठी अडचण आहे. नौटंकी मांडू द्या, बसायला गर्दी मिळणार, जागा मिळणार नाही. पण जो अद्वैताची मांडणी करतो, जो अव्यक्त मांडतो, ज्या आत्मतत्वाला धरून कीर्तन करतो, असे कितीतरी कीर्तनकार आहेत, पण त्यांना कोण बोलवतच नाही. उपाशी मारायची वेळ आली त्यांच्यावरती. पण ढिमकीन घडी घडी टांग टांग गुडगुड टांग टांग ह्याच्यालाच आम्ही महत्त्व देत गेलो. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही पोटतिडी काय बरं, ही तळमळ आहे. हे होता कामा नाही. आणि याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही आहे, आम्ही नाही. तुम्हाला काय आवडतंय ते आम्ही देतो. तुम्हाला काय आवडतंय ते आम्ही देतो. तुम्हाला आवडलं बरं, काय आवडतंय? प्रापंचिक विडंबन, व्हॉट्सअपचे जोक जर कीर्तनातनं व्हायला लागले तर कुठं चाललंय कीर्तन आमचं? व्हॉट्सअपच्या जोकवर कीर्तन. गांभीर्य येऊ द्या बाबांनो. कारण माऊलींनी तुम्हाला जे पद दिलेलं आहे, जो अधिकार दिलेला आहे, तो एवढा मोठा अधिकार आहे. प्रभो तुम्ही महेशांच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती, म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्माचे रूप आहात तुम्ही. ऐक शिष्या येथेचे वर्म, स्वयं तूच आहेस ब्रह्म, याविषयी संदेह भ्रम ठेवू नको. तरी द्यावे जे अवधार तुम्ही बोलविले, आम्ही बोलले जैसे चेष्टसूत्र अधीन दारुयंत्र. का चंद्रमणी कीर होय, परी ते हातोटी चंद्रिके आहे, तैसे वक्त्याचे वक्तव्य नव्हे श्रोते विण. पण अडचण एक आहे, एक म्हण आहे बघा, तथा राजा तशी प्रजा. पण इथं उलट आहे थोडस, जशी प्रजा तसा कीर्तनकार, अशी म्हणायची वेळ आली आता. हे बघा, आम्ही दुकानं मांडून ठेवलेले आहेत, आम्ही हॉटेल उभी करून ठेवलेले आहेत, हॉटेलची बोर्ड डिजिटल लावून ठेवलेले आहेत. कोणाला कुठल्या हॉटेलमध्ये घुसायचं आहे ते त्या प्रत्येकानं ठरवावं. अलग लक्षात, दोष आमचा नाही. तुम्ही हित अनहित, तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्हाला कळेल सगळं. असो, ठरलं, पक्क झालं. आता पुढल्या वर्षी या महाराजाला बोलवायचा नाही, नका बोलवू. त्यासाठी मी कीर्तन कधी करतच नाही. मला पुढची तारीख मिळावी म्हणून मी तुम्हाला कधी हसवणार नाही. कारण ते पाप मी कधी माझ्या अंगावर घेणार नाही. कीर्तनामध्ये 2 तास हसून आयुष्याचा हसू करून घेण्यापेक्षा मनाचा कान करून अर्जुन व्हा आणि जीवाचा उद्धार करा. विठ्ठल असू द्या, गंभीर होऊ नका. कीर्तनाच्या सुरुवातीला ब्रह्मीभूत वैकुंठवासी समर्थ सद्गुरू जनार्दन महाराज वसंत गडकर म्हणजे माझे सद्गुरू यांच्या अभंग मालिकेतला एक संतपर अभंग मी घेतलेला होता. ऐश्याचा पदर धरा, जेणे देव येईल घरा. ऐश्याचा पदर धरा. बाळानं बोलू नका रे. जेणे देव येईल घरा. देव कुणाकुणाला आवडतो हातवर करा बरं जरा. मध्ये तुम्हाला नाही आवडत? वा 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 वा, सगळे देवावर प्रेम करणार आहेत.
काय मंडळी म्हणणार, मग उगीच अनुभव कीर्तनाला महाराज. कुणाकुणाला वाटतं देव आपल्या घरी यावा, हातवर करा बरं जरा. वा वा वा, क्या बात आहे. कुणाकुणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं, हातवर करा बरं जरा. हुशार आहेत, हुशार आहेत. ज्याने हातवर केलाय का नाही ते खरं संसाराला वैतागलीत नाही. एकदा ज्याने अर्धा हातवर केलाय का नाही त्यांना प्रश्न कळालाच नाही, हातवर करू का नको. ज्याने हातवर केलाच नाही तिले बेरकेत, तिले हुशार आहेत. त्यांना माहित आहे देवाच्या घरी जाणं म्हणजे रामनाम सत्य आहे. कोणी जावं बाबा, जाऊ दे तिकडे. आता मला एक गोष्ट सांगा, देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरनं जाणं, बरोबर काय चुकीचं आहे मंडळी पाठीमागं, बरोबर आहे. आता देवाच्या घरी जाणं म्हणजे हे चौघांच्या खांद्यावरनं कुठंपर्यंत नेतो आम्ही? मला प्रश्नाचे उत्तर द्या, पटापटा पटापट जरा बोला. कुठंपर्यंत? स्मशानापर्यंत नेतो, बरोबर आहे. मग आता देव काय स्मशानात राहतो? देवाच्या घरी जातो म्हणजे देव काय स्मशानात राहतो का? एवढंही कळते आम्हाला, हा देह स्मशानापर्यंत जातो, आपण नाही जात. हा देह स्मशानापर्यंत जातो आणि तिथून पुढं आपला प्रवास सुरू आहे. काय झाले? बसू दे की त्यांना, काय ते काय करतायत आपल्याला, असू द्या ना, ते शांत बसलेत लेकर, काय अडचण आहे. बस तुम्ही डिस्टर्ब करता, बस. विठाल विठाल बाळांनो, मनाचा कान करू नये का, दंगा करू नका. उद्याचं भविष्य आहे ते कशाला उठवत आहे? असू बसू. हा देह स्मशानाभूमीपर्यंत जात असतो, तुम्ही आम्ही तिथून पुढे आमचा प्रवास आहे. अल्लाह मौला अलीकडं थोडस अशी बांग वगैरे दिली की काय मंडळी धर्मानं पेटतात. महाराज कळतंय का तुम्हाला? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, संत कबीरांचा हा दोहा आहे. आणि तुकोबरांच्यावर ज्याचा सर्वात मोठा प्रभाव आहे ते संत कबीरांचा प्रभाव आहे, लक्षात ठेवा. तुकोबरांवरती धर्मपंथ जात भेद हा वारकरी संप्रदायात नाहीच आहे. उगीच वारकरी संप्रदायामध्ये धर्माला घुसडू नका, तो विषय पुढे येईल. तुमचा आमचा प्रवास हा स्मशानाभूमीपासून पुढे आहे, हे कबीरदासांनी आजच्या दोह्यात सांगितलेलं आहे. करणी करे क्यों डरे, करणी करे क्यों डरे, कर कर के क्यों पछता, पेड़ बोए बबूल के तू आम कहाँ से खाए, पेड़ बोए बबूल का तू आम कहाँ से खाए, पेड़ बोए बबूल का तू आम कहाँ से खाए, पेड़ बोए बबूल का तू आम कहाँ से खाए. आमचा प्रवास सुरू झाला शेवटचा. त्या प्रवासाबरोबर कोण कोण आहे? मित्र बंधू जलपान तक, बीवी रहेगी मकान तक, बेटा आएगा अग्निदान तक, घर के सभी शमशान तक. मित्र बंधु जलपान तक, बीवी रहेगी मकान तक, बेटा आएगा अग्निदान तक, घर के सभी शमशान तक.
उससे आगे भजन ही तेरा साथी. तिथनं पुढे आमच्या बरोबर कोण येत? प्रवासात सगळं बरोबर आहे, पण तिथं पोहोचलं की आमच्या बरोबर दुसरं तिसरं कोणी येत नाही, तर एकच येतं. काय येतं? भजन, आयुष्यभर केलेलं नामस्मरण. उससे आगे भजन ही तेरा साथी. भजन के बिना क्या जाए, भजन के बिना क्या जाए, ये दो दिन का मिला रहे. हम कहाँ से आए, बबुल का तू हम कहाँ से लाए, तेरे बोए बबुल का तू हम कहाँ से लाए. मित्रबंधू जलपान तक. मित्र परिवार कुठंपर्यंत? जलपान म्हणजे खिसा गरम आहे तोपर्यंत. बीवी रही मकान तक कायदाच केलाय. बायको कुठंपर्यंत? घरापर्यंत. बेटा आएगा अग्निदान तक. पोरग कुठंपर्यंत? अग्निदानापर्यंत. घर का परिवार सभी स्मशान तक. सगळा परिवार कुठंपर्यंत? स्मशानापर्यंत. उससे आगे भजन ही तेरा साथी. भजन के बिना अकेला जाइए, दो दिन का मिला रही. कळला का अर्थ? जीवनाच्या प्रवासामध्ये प्रत्येक जण रेल्वेच्या डब्यात बसलाय. रेल्वेचा डबा सुरू झाला, हा डब्यातून प्रवास करायला लागला. पुढचं स्टेशन आलं, त्या स्टेशनवरती आणखीन एक प्रवासी चढला, त्याचं नाव बायको. प्रवास सुरू झाला दोघांचा. त्याच्या पुढच्या स्टेशनवरती आणखीन एक प्रवासी आला, त्याचं नाव मुलगा. प्रवास सुरू झाला, बऱ्याच कालावधीनंतर आणखीन एक प्रवासी आला, त्याचं नाव सून. प्रवास सुरू झाला, थोड्या कालावधीनंतर आणखीन एक प्रवासी आला, त्याचं नाव नातू. प्रवास सुरूच आहे रेल्वेचा. पुढचं स्टेशन आलं, जो पहिल्यांदा चढला त्याला उतरायला लागला. हा उतरताना पोराला, बायकोला, नातवांना, सोनाला म्हणाला, उतरा की माझ्या बरोबर. ती म्हणली, तुमचं स्टेशन आहे, आमचं पुढं आहे अजून. कळते का? प्रत्येकाला स्टेशनवर उतरायचं आहे. पण इथं सगळी बसलेली आहेत का नाही, त्यांना वाटते आमचं स्टेशन येणारच नाही. अरविंद दादा बरोबर की नाही? प्रत्येकाला वाटते आमचं स्टेशन काय येणार नाही. हे जिवंत उदाहरण कुठे आहे सांगतो तुम्हाला मी. हे कुठं घडतं? स्मशानभूमीमध्ये चिता पेटत असते, हजारो परिवार तिथं भोवतीनं उभा असलेला असतो. आणि ती चर्चा काय असते? काय चर्चा असते? काय बी म्हणा, रामभाऊ सारखा माणूस नाही, जो आवडे सर्वाला तोची आवडे देवाला. म्हणजे गेला बिचारा, गेला गेला गेला. इथं रामभाऊ नाही ना कोण? आमच्या तिकडचं सांगतो. गेला बिचारा म्हटले, किती चांगला होता, गेला. आहेत कुठेही? स्मशानभूमीत. गेलाय कोणाला म्हणतायत? चित्तेत जळतोय त्याला. पण याच्या बरोबर मी उद्या जाणार आहे हे प्रत्येकाच्या लक्षातच येत नाही. येतं का लक्षात? आम्ही वास्तव्याला स्मशानभूमीतच आहे, पण प्रत्येकाला वाटतं मी अश्वत्थामा, मी काय जाणार नाही, तो गेलाय. म्हणून समर्थाने तुमचे डोळे उघडलेत. काय डोळे उघडलेत? पुढे जाय त्याचा तुझा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही पळापळ करा, शेवटच्या स्टेशनला प्रत्येकाला उतरावं लागणार आहे. त्यात दुर्दैव काय तुम्हाला सांगतो, तुका म्हणे कैसे आंधळे ही जन. या शब्दाचा अर्थ असा की काय म्हणले म्हणतील, आम्ही डोळा असताना तुकोबरे आम्हाला आंधळ का म्हणतात? हे अज्ञान आहे. जीव कल्पनेत वाढतो पण सत्यापासून दूर पळतो. कळायला लागल्या की म्हणतो मी आमदार होईन, मी खासदार होईन, मी डॉक्टर होईन, मी वकील होईन, मी इंजिनियर होईन, मी पैसेवाला होईन, मी व्यापारी होईन, मी उद्योजक होईन, मी व्यावसायिक होईन.
कोण म्हणे मी पायलट होईन, हे होईन, ते होईन. होईल याची गॅरंटी, पण जिथं जन्माला आलं असं तिथं मरणार आहेस हे सत्य आहे का नाही? जे असत्य आहे, जे काल्पनिक आहे त्याच्याच पाठीमागे आम्ही लागलोय, पण जे सत्य आहे जन्माला आलोय तिथं आम्ही मरणार आहे. लक्षात आला का? काळ आला जवळी चालूच आहे, पण नेमकं ते आमच्या लक्षात येत नाही. जे सत्य त्याच्यापासून लांब पळतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या सत्यापासून लांब पळून चालणार नाही, त्याला बरोबर घेऊन चाललं पाहिजे. अरविंद महाराज प्रत्येकाला वाटतं मी जगतोय, नाही जगतोय का आपण जगतोय का? जेव्हा जन्माला आलोय ना तेव्हापासून मरणाची प्रोसेस सुरू झाली. लक्षात ठेवा, जेव्हा जन्माला आलोय, कान उघडं ठेवून कीर्तन आहे का? जेव्हा जन्माला आलोय तेव्हापासून मृत्यूची प्रोसेस सुरू झालेली आहे. त्या मृत्यूनं काळ वेळ तुमच्या आमच्याकडे स्वाधीन केलेला आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो. राजाने काय केलं? राजाजवळ प्रचंड संपत्ती, धन, ऐश्वर्य सगळं काय त्याला विचारायला, प्रचंड राजाकडे सगळ्या गोष्टी होत्या. बऱ्याच युद्ध करून बऱ्याच प्रसंगाला तोंड देऊन धनसंपत्ती गोळा केली, राज्य मिळवलं, सगळ्या गोष्टी केल्या. ऐश्वर्यवान या राजा आपल्या महालात एके दिवशी झोपला. झोपल्याबरोबर मध्यान रात्रीला मृत्यू स्वप्नात आला. ऐका, कोणाला? मृत्यू स्वप्नात आला आणि राजाला म्हणा, राजा उठ, उद्या संध्याकाळी तुला मी न्यायला येणार आहे. उद्या संध्याकाळी तुला मी न्यायला येणार आहे, ठिकाण आणि वेळ तू ठरव. खडबडून राजा जागा झाला. राजा घाबरला. प्रधान, सेनापती, सल्लागार सगळे बोलवली. या म्हणले, तुम्हाला महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. सगळे एकत्रित दरबारात गोळा झाल्यानंतर राजाने रात्रीचा घडलेला प्रसंग सांगितला. मृत्यू माझ्या रात्री स्वप्नात आलेला होता आणि त्यानं सांगितले मला, मी तुला उद्या संध्याकाळी न्यायला येणार आहे. काय करायचं सांगा. सगळ्यांनी सल्ला मसलत केली आणि एकाने सेनापतीने उत्तर दिलं. म्हणले, महाराज एक काम करा, म्हणले तुम्ही राजधानी सोडा. तुम्हाला न्यायला येणार तू राजधानी सोडा पहिल्यांदा आणि हितनं तुम्ही निघून जा. हा निर्णय राजानं मान्य केला. हो, आणि राजा पळत सुटला. दमछाक होईपर्यंत पळाला. पळाला 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 पळाला. राजधानी लांब पाठीमागे राहिली. हो, एका बागेत गेला. बागेच्या 3 सांज झाली. एका बागेच्या दगडावरती बसला. घटका 2 घटा श्वास उश्वास घेतोय ना घेतोय, तेवढ्यात मृत्यू दत्त म्हणून हजर. मृत्यू आला तिथं. राजा म्हटला, ह्याला काय अर्थ नाही बरं? तुम्हाला काय म्हणलास? मी उद्या येणार आहे. तुला वाचवण्यासाठी म्हटले मी पळत पळत आलो, तू इथं आलास. राजा, मी तुला रात्री काय म्हणलं होतं? उद्या संध्याकाळी तुला मी न्यायला येणार आहे. जरा इको कमी कर बाळा, इको कमी कर. हॅलो, अजून कमी कर. उद्या संध्याकाळी मी न्यायला येणार आहे. वेळ तूच ठरव आणि ठिकाणही तूच ठरव. त्याप्रमाणे तू ठरवलेस. वेळ हीच, ठिकाणही हेच. हे तू ठरवलेस, मी नाही ठरवलेलं. चल माझ्याबरोबर आता. ही गोष्ट राजाची आहे का आपली आहे? बोला. अहो, मरणाला वाचवल्यापासून कल्पनेच्या पाठीमागे आम्ही हात धुवून लागलोय. लक्षात आला का? पळ पळ पळतोय 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 त्याच्यापासून वाचण्यासाठी, आणि अखेरीस शेवटी त्याच्या जबड्यात जाऊन आम्ही समावतोय. कोण वाचल्या सांगा बघू त्याच्यापासून? आणि म्हणून उठा, शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. उठा, जागे व्हा रे आता. झोपलोय आम्ही. घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे? लक्षात येईल आमच्या. आम्ही निघालोय त्याच्या जबड्यात निघालोय. आणि म्हणून सावध व्हा, उठा, जागे व्हा.
उठा शब्दाचा अर्थ कळाला. उठा. त्याच्या पुढचा एक महत्वाचा विषय सांगतो. मृत्यू म्हणजे गाढ झोप आहे. मृत्यू म्हणजे गाढ झोप आहे. आणि जन्म म्हणजे पहाट आहे. हा देह ठेवून ज्यावेळेला आत्मा विसावतो परमात्म्यामध्ये, पंचतत्वात विलीन होतो, त्यावेळेला तो खऱ्या अर्थानं गाढ झोपेत असतो, गाढ निद्रेत असतो. आता त्याचा जन्म होणं म्हणजे पहाट आहे. पण ती पहाट असावी का काळरात्र असावी ह्या गतजन्मीच्या कर्मावर अवलंबून आहे. समजून घ्या मी काय म्हणतोय. कारण मनुष्य प्राणी जीवात्मा ज्यावेळेला हा देह ठेवतो आणि पुढच्या प्रवासाला लागतो, तो प्रवास एकटा कधी करत नाही. त्याच्यात जर एकट्याचा प्रवास असेल तर खऱ्या अर्थानं तो आत्मस्वरूपात जाऊन परमात्मा स्वरूपात जाऊन मिसळणार आहे. पण तो एकटा कधी प्रवास करत नाही. नेहमी मी कीर्तनातून सांगत असतो, किंबहुना काय कीर्तनकार मंडळी सांगतात, काय येताना घेऊन आले म्हणून जाताना घेऊन जाणार आहे रे बाबा, सगळं हिचं ठेवून जायचं आहे नाही का. क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा, ये 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. कशाला बाबा उत्तमात करतोय, सगळं ठेवून जायचं आहे, काय घेऊन आलायस. पण मी उलट सांगतोय, नेहमी मी उलट सांगत असतो. येताना भरपूर घेऊन आलोय, येताना मी भरपूर घेऊन आलोय, जाताना मी भरपूर घेऊन जाणार आहे. येताना काय घेऊन आलोय, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. काय घेऊन आलो मी, पाप आणि पुण्य घेऊन आलो. जन्म घेणे लागे वासनेच्या, म्हणजे काय घेऊन आलो, वासना घेऊन आलो. नुसती वासना नाही तर वासनेबरोबर तिची 6 पोरं बी घेऊन आलोय आम्ही. त्या वासनेबरोबर आम्ही 6 पोरं घेऊन आलो. त्या वासनेची 6 पोरं कोणती, काम, क्रोध, मोह, मत्सर, अहंकार आणि दंभ ही वासनेची 6 पोरं आहेत. माऊल्यांनो, मूल जन्माला आल्यानंतर 5व्या दिवशी आम्ही गावाच्या बाहेर जातो आणि कुणाला पूजतो, कुणाची पूजा करतो आम्ही. माऊल्यांनो, माझं बोलणं कळते का. पूजा कोणाची करतो, सटवाईची, बरोबर ना. काय म्हणतात त्याला तुम्ही, सटवाई. सटवाई शब्दाचा संधिफोड करा बरं. सटव आई, सटव म्हणजे षडविकार, षडविकारांची आई वासना. आम्ही अप्रत्यक्षरित्या त्या वासनेला जाऊन पूजा करतो, वासनेला सांगतो, बाई ग तुझ्या पोटी, तुझ्यामुळे हे जन्माला आले. पण तुझी जी 5-6 पोरं आहेत ना, या 6 पोरांनी ह्याला ताप देऊन ये, असं काहीतरी त्याला वर दे आणि त्याला सांभाळ, म्हणून ती पूजा करत आहे. म्हणजे जन्माला येताना तो आत्मा कोणाकोणा घेऊन येतो, पाप पुण्य घेऊन येतो बरोबर, वासना घेऊन येतो बरोबर, तिचे 6 पोरं घेऊन येतो बरोबर. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, एकूण शरीर 4 आहेत, एकूण देह किती आहेत, 4 आहेत. कोणकोणते, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण, हे 4 देह आहेत. ह्या 4 देहापैकी स्थूल देह जड आहे, वजनी आहे, म्हणून आपण त्याला इथंच ठेवतो. आणि तो आत्मा येताना 3 देहांना घेऊन येतो, सूक्ष्म, कारण आणि काय काय घेऊन येतो बघा. गणित करा, हिसाब करा, हिसाब. आणि काय घेऊन येतो, संचित, प्रारब्ध, क्रियामान नाही, संचित आणि प्रारब्ध. क्रियामान म्हणजे आता जे आता व्यवहार चाललाय त्याला वर्तमान म्हणजे क्रियामान म्हणतात. संचित आणि प्रारब्ध घेऊन येतो.
संचित म्हणजे साठा आणि प्रारब्ध म्हणजे साठ्यातला थोडासा भाग. हेही घेऊन येतो आम्ही. का? व्यवहारच चालणार नाही. संचित म्हणजे बँकेत ठेवलेले 10 लाख रुपये, प्रारब्ध म्हणजे व्यवसायासाठी काढलेले 2 लाख रुपये. संचित म्हणजे 10 लाख रुपये आणि प्रारब्ध म्हणजे व्यवसायासाठी काढलेले 2 लाख रुपये. ते 2 लाख रुपये घेतले प्रारब्ध नावाची, जन्माला आलो आणि आमचा व्यवसाय सुरू झाला. व्यवसाय सुरू वर्तमान, क्रियामान म्हणजे वर्तमान, व्यवसाय सुरू झाला. आता हा व्यवसाय करत असताना पाप पुण्य सगळ्या गोष्टी आम्ही करत गेलो. कर्म झालं संचितात जाऊन पडते, कर्म झालं संचितात जाऊन पडते. 2 लाख भांडवलाला गुंतवले, त्या 2 लाखाचे 10 लाख झाले. आम्ही कर्म करतोय ना, त्या कर्मातनं, त्या व्यवसायातनं, त्या व्यापारातनं 2 लाखाचे 10 लाख झाले. ते 10 लाख गोळा केल्याने संचितात म्हणजे बँकेत नेऊन ठेवले. पूर्वी किती होते? 8 होते. आता 10 मिसळे किती झाले? 18 लाख झाले. कधी फेडणार? हे काय एका जन्माचं आहे? हे गणित एका जन्माचं आहे का? संचितातला साठा किती आहे? अनंत जन्माचे संस्कार आत्म्यावरती झालेले आहेत. अनंत जन्माचे किती जन्म? 83,99,999 गुणिले 1 कोटी. एवढ्या जन्माचे संस्कार. संस्काराच्या शब्दाचा अर्थ कळाला का? कळाला का अर्थ? सकाळी उठलो आणि चुकीचा मोबाईल आला की आई बहीण निघते, संस्कार झाले. आत्म्यावर संस्कार झाले ते. एखाद्यानं टाकून बोला, एखाद्यानं चुकीचं बोलला, क्रोध बळावला, तुला दाखवतो तुझी नाही जिरविलं तर विचार. संस्कार झाले. ते जात नाहीत कुठं, ते साठून राहतं माऊली. सकाळच्या सुरुवातीपासून संस्काराला सुरुवात होती, रात्री झोपेपर्यंत. उठला की परत संस्काराला सुरुवात. बरं, एका जन्मातले नाहीत, अनंत जन्मातले. साळी माळी तेली तांबुळी क्षुद्र ब्राह्मण अनंत कुळी वैश्य क्षत्रिया भूतळी तू झालाशी पार्था. ह्या सगळ्या जन्माचे संस्कार एकवटतात आणि मी फेडायला आलोय, फेडायला. पाप पुण्य करुणी जन्मा येतो. प्रत्येक जीवाला वाटतं आम्ही सुख भोगायला आलोय. वेडायस का? जन्माचे ते मुळ पाहिले दुःखाशी कारण जन्म घ्यावा. वेडा होऊ नको, दुःख भोगायला जन्म आहे. विठाल अरे म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा. भगवंतानी जरी हा जन्म दुःख भोगण्यासाठी दिला असला तर त्याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट दिलेली आहे. ती गोष्ट कोणती दिलेली आहे? बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धी नावाचं एक शस्त्र दिलेलं आहे, एक साधन दिलेलं आहे की जेणेकरून ज्या माध्यमानं विवेकाच्या विटेवरचा पांडुरंग आपल्या लक्षात येईल आणि तो सच्चिदानंद तुम्ही आम्ही उपभोगू. लक्षात ठेवा. आजच्या अभंगामध्ये वैशिष्ट्य इतकं छान आहे. प्रत्येकाला मनुष्य दिलाय तो दुःखमूळ आहे. बरोबर आहे की नाही? आपल्यालाच तेवढा दिलाय का? ज्ञानोबाला नाही का दिला? तुकोबाला नाही का दिला? स्वामी विवेकानंदांना नाही का दिला? नाथरायांना, निळोबारायांना, चोखोबारायांना नाही का दिला? प्रत्येकाला दिलाय. कबीरदासांनी तर इतकं सुंदर सांगितलेलं आहे. ही दुःखमूळ घोंगडी, ही दुःखमूळ चादर प्रत्येकाला दिलेली आहे. कुणाकुणाला दिली? द्रोह प्रल्हाद सुदामाने ओढी, द्रोह प्रल्हाद सुदामाने ओढीच्या दरिया शुक दे निर्मल किनी. ध्रुव बाळाला दिली, दिली का नाही? मनुष्य देव ध्रुव बाळाला मिळाला आणि प्रल्हादाला मिळाला आणि शुकमुनीला मिळाला, सुदामाला मिळाला. बरोबर आहे. आणि कुणाला मिळाला? कबीराला. सगळ्या संतांना मिळाला.
लक्षात आलं का? पण तिने गंमत काय केली माहिती आहे का? बघा, मी थोडंसं सुरुवातीलाच आपण दुःख भोगायला आलोय असं सांगून आपण सगळं दुःखी झालो. आल्या का म्हटली अवघड झालं नाही. पण ज्ञानोबारांनी इतकं विश्वास आपल्याला आश्वासित केलेलं आहे, काळजी करू नका रे बाबांनो, काळजी करू नका. का? ऋषी मुनी ध्याता मुखे नाम गाता संदेह वृत्ती विरली रे. ऋषी मुनी ध्याता, जसं तुम्हा मला ही घोंगडी मिळाली, दुःखमय घोंगडी मिळाली, तसं ऋषी मुनींना सुद्धा मिळाली. पण ऋषी मुनींनी एक टेक्निक वापरलं. काय टेक्निक वापरलं? ज्यो की त्यो कर दिनी, ज्यो की त्यो कर दिनी, म्हणजे ज्याची त्याला देऊन टाकली. कशी दिली? ऋषीमुनींनी काय केलं? त्यांनाही मिळालेलं घोंगड, त्यांनाही मिळालेलं शरीर भगवंताला अर्पण केलं. ज्यो की त्यो कर दिनी. आणि म्हणून भगवंताचं व्यापक रूप आहे, भगवंताचं अव्यक्त रूप आहे, ब्रह्मांडाला व्यापून उरलेलं रूप आहे. आणि तुम्हाला भगवंतानं दिलेली एक छोटीशी घोंगडी, छोटस शरीर, आता त्या सच्चिदानंद रूप अव्यक्त परमात्म्याच्या घोंगडीमध्ये ही घोंगडी मिसळली, काय होईल? आनंदाच्या सागरामध्ये, समुद्रामध्ये पाण्याचा एक थेंब टाकला, थेंब समुद्रमय होईल का समुद्र थेंबमय होईल? बोला. थेंब समुद्रमय होईल, लक्षात ठेवा. तसं ऋषीमुनी ध्याता मुखे नाम गाता संदेह वृत्ती विरली रे. बाप रखुमा देववरू विठ्ठले चित्पदी वृत्ती मुरली रे. चित्पदी वृत्ती म्हणजे परमात्म स्वरूपात वृत्ती लीन झाली वृत्ती ब्रह्मा ते मिळाले. जळात अटले लवण जैसे पुन्हा जळाच्या बाहेर येत नाही खरे त्यातून या. त्या सारिखे तुम्ही जाणा साधू वृत्ती पुन्हा न मिळती माया जाळी. दुःखात माया जळात ते अडकत नाहीत. दृष्टांत असं आहे, समुद्राच्या तळाला मोती आहेत, पण तळ काय बारकाय का? तो तळात जाता येत नाही. म्हणून वैज्ञानिकांनी काय केलं? एक रोबो तयार केला. कशासाठी? बोला, कशासाठी? कशासाठी? मोठ्यानं बोला ना. काय? मोती काढण्यासाठी काय केला? रोबो तयार केला. बरोबर. हा. आणि तो रोबो आता म्हणले मोती काढण्यासाठी रोबो तयार केला. पण तो रोबो तयार केला ते केला मिठाचा केला. हो, कशाचा केला? रोबो. मिठाचा रोबो तयार केला आणि सोडला पाण्यात. जा म्हटले घेऊन ये मोती. आता तो गेला, परत केव्हा येईल? येईल का? का? ज्याला शोधायला गेलं तोच होऊन राहिला ना. तसं ज्ञानोबाची युक्ती किती छान आहे बघा. आम्हाला दुःखमय घोंगडी मिळाली, काळजी करू नका. दुःखमय शरीर मिळालं, काळजी करू नका. त्याला शोधायला जा आणि तोच होऊन राहा. त्याला शोधायला जा आणि तोच होऊन राहा. देव पाहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो. आता अभंगाकडे या. सगळ्यांनी जांभया द्यायला सुरुवात केली. सगळी बोर झाली. येऊन फसलो नाही का? कीर्तनाला येऊन फसलो. अरविंद महाराज, मी असंच एका कीर्तनाला गेलो. ते यूट्यूबवर जरा दिसतो आपला देखा मी जरा तसं नाही मी, पण ते यूट्यूबवर दिसतो. ती यूट्यूबवर बघून लोकांची गर्दी झाली. आणि असाच आध्यात्मिक विषय. बरं, मी अध्यात्म सोडून बोलत नाही, अजिबात बोलत नाही. कीर्तन अर्ध्यापर्यंत आलं, पुढंच एक नटाक बसलो होता. असं जरा असंच होतं जरा. सारखं इकडं बघ तिकडं बघ. मी बेचैन झालो.
अरे बाबा काय झालं म्हटलं, माझं काय चुकलं का काय म्हटलं, तू इकडे तिकडे बघतो, माझ्या कीर्तनाकडे लक्ष नाही तुझं, इकडे तिकडे का बघतो, का नाही म्हटलं, तुमचं काय आहे चुकत नाही, तुमचं कीर्तन चालू द्या, तुम्हाला तारीख कोणी दिली आहे, तू हिथं आलाय का बघतो. असाच एक घडलेला प्रसंग सांगतो. तुम्ही आता जशी गंभीर बसलाय का नाही, तशी गंभीर सगळी बसली होती आणि विषय चालला होता माऊली ब्रह्मतत्व आणि मायातत्व. ब्रह्मतत्व आणि जडच विषय आहे, दासबोधातला विषय, माया ब्रह्मनिरूपण. जिथं मायेचं अस्तित्वच नाही, ती नुसती कल्पनाच आहे ना, मग त्याला आपण भ्रम म्हणतो, ते भ्रम आहे. जिथं काय झालं ते भ्रम आहे, आणि परब्रह्म हे सत्य आहे. सत्यावर भ्रमाचं आलेलं आवरण म्हणजे माया. इतका छान विषय चाललेला होता, सत्य आणि भ्रम. तुम्ही आता गंभीर आहे की नाही, तशी सगळी गंभीर बसली होती. मी म्हटलं बाबा रे, इतका छान विषय चालले, सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय, बोला जरा. कुणाला कळलंय का? एक नाही दोन नाही. अरे सांगा म्हटलं, सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय सांगा. एकानं हातवर केला, मला बरं वाटलं. म्हटलं बाबा बरं झालं बाबा, सांग बाबा. म्हटलं सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय सांग. तो म्हटला महाराज, आत्तापर्यंत तुम्ही सांगता हे सगळं सत्य आहे, पण तुम्ही सांगितलेलं आम्हाला कळलंय असं जे तुम्हाला वाटते तो तुमचा भ्रम आहे. निव्वळ भ्रम आहे तुमचा, नका भ्रमात राहू. आता खरं सांगा, मी भ्रमात आहे का सत्यात आहे, उत्तर द्या. कळलं का नाही माझं बोलणं तरी, कळलं का नाही. मागचे म्हणणार बुवा उरक आता तुझं, जाऊ दे घरी आम्हाला. अभंगाकडे या. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सुरुवातीला सांगितलं, अनाकर्ण्य परमात्मा, दुर्बोध परमात्मा, न कळणारा परमात्मा, कानडा परमात्मा. कानडा म्हणजे कन्नड मुलकातला नव्हे, कानडा म्हणजे का नडा, न कळणारा. कर्नाटकू, कर्नाटकू म्हणजे कर्नाटकातला आणलेला नव्हे, कर नाटकू. आज जरा वेगळंच ऐकायला मिळणार आहे, समजून घ्या. कर नाटकू, नाटक केली पण तो कोणाच्या हाताला सापडला. एवढे अवतार झाले पण तो नाही कोणाला सापडला. म्हणून त्याला ज्ञानोबा माऊलींनी कानडाव विठ्ठलू कर्नाटकू जेणे मज लावी गेलावे धू. माझा घसा बसलाय हो, नाहीतर मी काय सांगायचं तुम्हाला. मला चिडी कुठती गायची, करायचं काय पण माऊ. असो असा तो परमात्मा. हे बघा, आपल्या जीवाला एक सवय आहे. कुठली सवय आहे? डोळ्यासमोर असल्याशिवाय आम्ही त्याला सत्य मानत नाही. बरं, साधू संतांनी त्याचं वर्णन करताना अव्यक्त निराकार नाही जाकार जेथुनी चराचर हरिशी म्हणजे जाणीव नेणीव भगवंती नाही, हे असं सांगितल्यामुळं झाले कसं माहिती आहे का, तो आम्हाला नसलेला काय कळना. बरं, असलेलाच आधी कळना, असलेलाच कळना तर नसलेला कावा काढायचा. बरोबर आहे का चुकीचं आहे? जर असलेला कळला असता ना तर तो नसलेला सुद्धा कळला असता, पण असलेल्यातच आम्ही भेद मांडले. असलेल्यात आम्ही भेद मांडले आणि द्वैत भक्ती सुरू केली. माऊलींची अद्वैत भक्ती आहे. द्वैत भक्ती सुरू केली. द्वैत भक्ती म्हणजे प्रत्येक जातीचा स्वतंत्र देव, प्रत्येक धर्माचा स्वतंत्र देव, प्रत्येक वर्णाचा स्वतंत्र देव, प्रत्येकाच्या कल्पनेप्रमाणे एक एक देव तयार केला. लक्षात ठेवा. हो, आणि याचीच पोट तिडीक ज्ञानोबा माऊलींनी. कारण ज्ञानोबा माऊलींचा जर
परमार्थ पाहिला, ज्ञानोबा माऊलींचं जर चिंतन पाहिलं तर ज्ञानोबा माऊलींनी देवळात कधी देवाला बघितलं नाही. त्यांचा अभ्यास, त्यांचं चिंतन काय सांगतं? आता विश्वात्मके देवी, आता विश्वात्मके देवी हे चिंतन सांगतं माऊलींचं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूप भगवंता, जय जय स्वसंवेद्या खंडोबा रूपा. म्हटलं असतं का? आत्मरूपा, आत्मतत्वा पलीकडं जगात संतांना दुसरा देव दिसला नाही. अरविंददा हात मोडल्यानंतर डॉक्टर सांगतात हाताचा फोटो काढून आणा. कशाचा? हाताचा फोटो काढून आणा. म्हणून हात काढून देतो का आम्ही? हातासह आम्ही त्या एक्सरेच्या मशीन जवळ जातो. अरे ते एक्सरेचं मशीन काय करतं माहिती आहे का? फक्त हाडाचा फोटो घेतं. त्याच्याबरोबर काय काय हो? सगळं आहे. मांस आहे, तंतू आहे, मज्जा आहे, शीर आहे, रक्त आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण फोटो निघताना कशाचा निघतो? फक्त हाडाचा. हाडाचाच बरोबर ते फोटो घेतं. संतांची दृष्टी तशी आहे. संतांची दृष्टी तशी आहे. काळा गोरा, स्त्री पुरुष नाही का, हिंदू मुसलमान काहीही न पाहता फक्त आणि फक्त त्याच्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याकडे त्याचं लक्ष जात असतं. एक्सरेसारखे संतांची दृष्टी लक्षात ठेवा. तुमची आमची दृष्टी तशी नाही. तुमची आमची द्वैत दृष्टी आहे, कारण तो कळाला नाही आम्हाला. माऊलीने सुद्धा भेदाचं निरसन करत असताना काय म्हटलं? अनंत रूपे अनंत वेशी देखील आम्ही त्याशी. अनंत रूपे अनंत वेशी देखील आम्ही त्याशी, पण बाप रखुमा देवीवरू खूण बाणली कैशी. त्या खुणेवर मी दृढ आहे, आकारावर मी दृढ नाही. मी कुठं दृढ आहे? खुणेवर. खूण कळली का? हे बसलेलं सगळं सोंग आहे. काय आहे? सगळं सोंग आहे. पण ह्या सोंगाचं सोंग घेणारा कोण आहे? सोंगाड्या. देवाला मी सोंगाड्या म्हणतो. जसं कर्नाटकू माऊलींनी म्हटलं, कर नाटकू. नाटक करणारा अभिनेता आहे, फार मोठा अभिनेता आहे तो. आणि तुमच्या आमच्या माध्यमाने तो अभिनय करतोय. सोंगाड्या. सूत्रधारी सूत्रधरी बाहुली नाचवी सभे भितरी, परित्या बाहुलीची दोरी कळून देत असे. तैसा मी सूत्राते धरुणी, माझी माया खेळवी जीवा लागोनी. मी वेगळा विंदानी परिसूत्र न सोडी. गड आला पण सिंह गेला. या नाटकामध्ये खालच्या आळीच्या गोदावयनीच्या रामून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली. मावळ मराठ्यांनो, आपण मोठा बरदरी असलो तरी यौवनाचे दाना दान उडू. हर हर. 3 तासाचं नाटक केलं. कोणी? खालच्या आळीच्या गोदावयनीच्या रामून 3 तासाचं नाटक केलं. नाटक संपल्याबरोबर त्यानं जिरे टोप मिशी दाढी नाही का, चुस्त पायजमात म्यान तलवार सगळं स्टेजवर ठेवलं. आपल्या घरी गेला. आता त्या पोषकाकडनं अपेक्षा कराल का? डायलॉगची काय म्हणतोय तसं हे अभिनय करणारे सगळं लक्षात ठेवा. पण अभिनय करणारा जो आहे ना, तो सोंगाड्या, तो इथं आहे म्हणून हे चालले. आता नाही तुमचं उदाहरण देत, माझंच उदाहरण देतो. तो सोंगाड्या इथं आहे म्हणून हे सोंग अभिनय करते कीर्तनकाराचं. ह्यातला सोंगाड्या निघून गेला की ह्यो बुवा सांदीला. कसा असतो माहिती आहे काय? बघा असा ढकलील तिकडं पडत. हे पोशाख आहे. काय आहे? पोशाख आहे, लक्षात ठेवा. हे वस्त्र आहे. वस्त्र काय आहे? वस्त्र आहे. हे वस्त्र प्रत्येक जीव जन्माला येताना घालून येतो. कसा येतो?
कसा येतो? कबीरा जब हम पैदा हुए जगह से हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए। चदरिया, प्रत्येक जीव एक वस्त्र घेऊन येतो, तसं ही चादर घेऊन आलेली आहे. कबीरदास सांगतात, बाबा रे, ही चादर तुला दिलेली आहे आत्म्या. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, आजचं कीर्तन आत्मस्वरूपात ऐका, आत्मबुद्धीत ऐका. देहबुद्धीत राहून जर कीर्तन ऐकाल, बाप जन्मात कीर्तन समजणार नाही. समजून घ्या आम्ही काय म्हणतोय. डोळ्यावरची झापड याला कारण आम्ही देहबुद्धीतलं कीर्तन ऐकतोय. देहबुद्धी बाजूला ठेवून जर आत्मबुद्धीत कीर्तन ऐकत तर डोळ्यावर झापड येणार नाही. त्याच्याही पुढची गोष्ट सांगतो. देव ज्यावेळेला जन्माला आला ना, भगवान श्रीकृष्ण जन्माला आले, राखणीला ठेवली होती का नाही, दास दाशी नोकर चाकण राक्षस सगळी, ती सगळी झोपी गेली. कळतोय का अर्थ? ती काय झाली? सगळी झोपी गेली. का? सहजासहजी देव पचत, सहजासहजी देव पेलत नाही, म्हणून ती राक्षस झोपली. जागी कधी झाली? माया आल्यावरच. तिचं एकच काम आहे, चंचल तत्व, नुसता धिंगाणा. कळला का अर्थ? तसा देव जन्माला यायला लागलाय आत्मतत्वानं. आता ज्याला ज्याला झोप येते ती कोण आहेत विचार आता. ह्या कथा हे तत्वज्ञान देतात, लक्षात ठेवा. सिद्धांत तुम्हाला मग समजावून सांगतात. जिथं देव जन्माला येतो तिथं सगळी झोपी जातात, राक्षस सगळी. फक्त जागे असतात कोण? ज्यांना आत्मतत्व जाणले ते असे संत महात्मे जागे असतात. विठ्ठल नाही मांडळी, एवढा परमार्थ सोपा नाही, लक्षात आलं का? हा, पण हे जर समजून घेतलं ना तुम्ही, आम्ही फार काय नाही. मी देह नाही, देह माझा नाही, मी देहा वेगळा, निसंग परतत्व परब्रह्म आहे. एवढं जरी जाताना घरी घेऊन गेला ना तर आयुष्याचं कल्याण आहे, जीवनाचा उद्धार आहे, लक्षात ठेवा. कुठं आलो होतो आपण? प्रत्येक जीव वस्त्र पांघरून आलाय. हे वस्त्र पांघरून आलाय. चदरिया झेने रे झेने, ये राम नाम रस पीनी. चदरिया झेने रे झेने, राम नाम रस पीनी. चदरिया राम नाम रस हे शरीर, ही चादर, ही घोंगडी कशी जन्माला आली? अष्टकमल का चरखा बनायो, पांच तत्व की भूमि. 9-10 मास पुनन को लागे, 9-10 मास पुनन को लागे. मूर्ख मैले किने चदरिया झेने रे. राम नाम रस ए घोंगड्यानो, कसं निर्माण झाले घोंगड? चदरिया झिनी रे झिनी तुला दिली बाबा रे. बर कशी जन्माला आली ही?
अष्टकमलका चरखा बनायो, 8 पाकळ्याचा चरखा केला. त्या चरख्यात हे विणलं गेलं चादर. त्या 8 पाकळ्या कुठल्या ते समजून घेऊया. त्या 8 पाकळ्या म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार, ही 5 तत्व आणि ही 3 स्थायी भाव असं मिळून 8 पाकळ्याच्या चरख्यामध्ये हेच विणलं गेलं. कबीरदासांचं आहेच आहेत बुद्धी कौशल्य, आत्मतत्व ब्रह्मतत्वी जीव, वादच नाही. पण माऊली बी काही कमी नाही. तो त्याच्याही पुढं आणखीन तिने जाऊन सांगितलं, नुसता 8 पाकळ्या नाहीत कबीरदादा. कबीरदासजी नुसत्या 8 पाकळ्या नाहीत, 8 पाकुळके तेथे, त्या पाकुळके 3 पत्री, ऐसा 24 पत्री त्याचा खेळ, तो प्राण असे ओढाळ, तो ना कळे आकळ धावे मना संगे. काय म्हणतात? 8 पाकळ्या कबीराने सांगितल्या, माऊली सांगतात 24 पाकळ्या. 24 पाकळ्या म्हणजे नेमक्या काय? तर रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण या तिन्ही गुणामध्ये ह्या 8 पाकळ्या मिसळल्या. 8 त्रिक, तो प्राणासे ओढाळ, तो आत्मा तिथं वास करत असतो. आणि जन्माला येताना चादर घेऊन येतो. बरं, येताना रंग कुठला घेऊन येतो? लाल. येताना कुठला रंग घेऊन येतो? लाल. जसं कळायला लागतं ह्या घोंगड्याला, जसं ह्या घोंगड्याला कळायला लागतं तसं ज्याला येता येता वेगवेगळे रंग लावायला सुरुवात करतो. जातीचा रंग, वर्णाचा रंग, वंशाचा रंग, धर्माचा रंग. लांब कशाला? अलीकडं पक्षाचा रंग. सगळे रंग लावले, सगळे रंग लावले. सगळे रंग लावून घेतले ना आपला रंग विसरून गेला. आपला रंग कुठला आहे? ज्या रंगात हे सर्व रंग जाऊन विलीन होतात, ज्या रंगात हे सर्व रंग जाऊन विलीन होतात आणि ज्या रंगातून हे सर्व रंग निर्माण होतात, त्या रंगाचं नाव आहे पांडुरंग. कळतोय का अर्थ? त्या पांडुरंगाचा आत्मरंग जो आहे तो रंग आपला आहे. सगळे रंग एकत्र केल्यावर कुठला रंग तयार होतो? निळा, काळा, जांभळा, पिवळा सगळा मिक्स केला, कुठला रंग तयार होतो? काळा. पंढरीचा विठोबा कसला आहे? काळा. त्या विठोबाचा रंग काळा असायला कारण हे सगळे रंग जाऊन त्यात मिसळलेले आहेत. लक्षात आलं का? आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये धर्मभेद, वंशभेद, कुळभेद, जातीभेद अजिबात मान्यता नाही, त्याला दुजोराच नाही. अजूनही हे भेद गेलेले नाहीत, जातीपाती गेलेले नाही. पण त्याकडे तुकोबाराने 16व्या शतकात सांगून ठेवलं, याता याती धर्म नाही विष्णुदासा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. एवढंच नव्हे, नामदेवरायांनी 13व्या शतकात क्रांती केली. 13व्या शतकामध्ये तर फारच थोर संत होऊन गेले, आत्मतत्वे आत्मज्ञानी संत होऊन गेले. पांडुरंगानं ज्याच्या बायकोचं बाळंतपण केलं, कोण? चोखा मेळा. पण काय सांगावं, चोखा मेळाला आत प्रवेश दिला नाही. हुंबऱ्यातनं बाहेर चाल, फार फार तर हुंबऱ्याला शिव, चल बाहेर. आत्मज्ञानी पांडुरंगाचा सख्य भक्त हो, चोखा मेळाला येऊन दिलं नाही. हुंबरट्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात, रूप तुझे कैसे पाहू त्यात. पाय ऋषी होऊ दंग गावणी अभंग, पाय ऋषी होऊ दंग गावणी अभंग. नागरी नाचे माझा सखा, नागरी नाचे माझा सखा, नागरी
उंबरट्याचे कैसे सेवा आम्ही जातीहीन कबूल केलं. पण बाबा रे जरा मी जातीहीन असलो लक्षात आलं का तरी सुद्धा काय भुलला शिवरली यार केला चोखा मिळा अनेक विनवण्या केल्या पण आत उमऱ्याच्या आत जाऊन दिलं नाही आयुष्यभर जाऊन दिलं नाही. आमचं अज्ञान इतकं त्यावेळी बघा लोकांचं चोखोबरा एवढे ज्ञानी होते ते होते पण त्याची पत्नी सोयराबाई सुद्धा त्यांच्याहीहून आत्मज्ञानी होती. एक एक अभंग जर ऐकले ना तर परेचे परात परतीचे अभंग आहेत. अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंग एक जाणा मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या किती बरोबर नाही भेदाचे ते काम पळून गेले क्रोध का. पण इतकं सख्यत्व असून सुद्धा नाही जाऊन दिलात. मला सांगायचं आहे काय क्रांती नामदेवरायांनी केली. एके दिवशी चोखा मेळ्यात बाजार हाटाला जात असताना किल्ल्याच्या शेजारून जात होते. मंगळवेढ्याला तो किल्ला होता. किल्ल्याची भिंत ढासळली आणि चोखा मेळा गतप्राण झाली. पांडुरंगाला चिंता वाटली. नामदेवच्या स्वप्नात जाऊन सांगितलं आपला चोखा मेळा गतप्राण झालेला आहे. तू मला येऊन मिळालेला आहे. त्याच्या देहावर अंत्यसंस्कार कर ही जबाबदारी तुझी आहे. स्वप्नात जाऊन सांगितलं. नामदेवरायांनी चोखामेळ्याच्या अंगावरची माती दगड सगळं बाजूला केलं. चोखोबाचं प्रेत हातात घेतलं. चंद्रभागेच्या वळवंटाला आले. सर्व संत एकत्र गोळा झाले. अग्निसंस्कार दिले. अग्निसंस्कार दिल्यानंतर बघा क्रांती कुठे केली त्यांनी. अस्थी गोळा केल्या चोखामेळ्याच्या आणि आणून पुरल्या कुठं जिथं महाद्वार आहे ना पंढरपूरला. गेलाय का पंढरपूरला. पायरीच्या बरोबर मध्यभागीच नेऊन ते अस्थी ठेवून दिलं. समाधी बांधली आणि संदेश दिला जातीवाद्यांना. काय संदेश दिला. आजपर्यंत माझ्या चोख्याला तुम्ही आज जाऊन दिले ना. आजपासून या महाराचं दर्शन घ्या मगच तुम्हाला देव भेटेल. ही क्रांती आहे लक्षात ठेवा. कळतोय का अर्थ. म्हणून वारकर संप्रदाय प्रचंड श्रेष्ठ आहे. इतर संप्रदायामध्ये थोडंसं जातीभेद वर्णभेद वंशभेद धर्मभेद आहेत नाही असं नाही. बुद्धिभेद सुद्धा आहे. ज्ञानी अज्ञान सुद्धा हा फरक राहतो. हे म्हटले वारकर संप्रदाय काय बावळट लोक त्यांना काय कळते. लगेच पताका घ्या जानवात करम करत जावा हे करा ते करा. पण एक गोष्ट सांगू या बापड्या जीवांचे मालक कोण आहेत माहिती आहे का. ज्ञानोबा माऊली तुकोबार आहे हे मालक आहेत. वारकऱ्यानं कधी बावळट समजायचं नाही कारण त्याच्यासारखा हुशार
त्याच्यासारखा व्यवहारी उगीच जात नाहीत ते. बघ आम्ही नेहमी कीर्तन सांगताना सांगतो, थेट देवाबरोबर व्यवहार करणं, थेट देवाबरोबर व्यवहार करणं. का? त्याला प्राप्त करायचं ना, जा त्याला काय असेल ते देऊन टाकर, त्याला प्राप्त कर. थेट देवाबरोबर व्यवहार करणं हा घाट्याचा धंदा होऊ शकतो. देव भेटेल याची गॅरंटी नाही, घाटाच, नुकसानच. पण तोच व्यवहार जर संतांच्या बरोबर केला तर देव मिळणं 100% खात्रीशीर आहे, लक्षात ठेवा. मिळणार. म्हणून ही माणसं, ही वारकरी काय करतात माहितीये का? भेटायला जातात देवाला, पण त्यांना माहित आहे ते त्याला हाक मारून उपयोग नाही. भेटायला देवाला जातात आणि भजन मात्र ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा त्याची पुढची गोष्ट सांगतो. काय मंडळी, इतर संप्रदायातली मंडळी वारकरी संप्रदायाकडे बघताना थोडंसं वक्रदृष्टीनं बघतात. का? ही भक्तिमार्गानं चालणारी सगळी माणसं, सगुण पूजा करणारी ही माणसं. पण एक गोष्ट सांगू, पंढरपुराचा जो विठोबा उभा आहे ना, हो, तो नुसत्या भक्तिमार्गांसाठी नाही आहे, तो ज्ञानमार्गांसाठी सुद्धा आहे. इतर अवतारामध्ये देवहुडी पावली उभा आहे, पण इथं समचरण ठेवून उभा आहे. का? समचरण या शब्दाचा अर्थ, अरविंद दादा, समचरण या शब्दाचा अर्थ तो भक्तीच्याही बळानं प्राप्त होतो आणि ज्ञानाच्याही बळानं प्राप्त होतो. भक्ती आणि ज्ञानाचं समचरण हे लक्षण आहे, लक्षात ठेवा. ज्ञानोबा तुकोबा अध्वर्यू नाहीत, पण ते ज्ञानी नाहीत. पण मगाशी मी सांगितलं ज्ञानी जरी असला, लक्षात आलं का, तर सगुणाशिवाय त्याची भूक नाही. काय म्हणतोय मी? ज्ञानी जरी असला तर सगुणाशिवाय त्याची भूक नाही. कडकडून भूक लागली, कडकडून भूक लागली. भूक दिसते का? दिसते का भूक? पण लागली ना. भाकती कशानं? सगुण भाकरीनं. कळतोय का अर्थ? तहान दिसते का? पण तहान लागली कडकडून, पाणी नसेल तर मेल. करतोय का अर्थ? पाणी आहे, पण तहान जर नसेल तर त्या पाण्याला किंमत नाही. तसं सगुण आहे, हो, पण निर्गुण नसेल तर त्या सगुणाला किंमत नाही. म्हणून ज्ञानोबा माऊलींचा जे चिंतन आहे ना, तुझं सगुण म्हणून निर्गुण सगुण म्हणून सगुण सगुण निर्गुण एक सगुण निर्गुण एक म्हणती गोविंद म्हणती गोविंद सगुण मनोकी सगुण मनोकी निर्गुण तुझा सगुण एक गोष्ट सांगतो. एक जण वारकरी, साधा भोळा, कपाळाला गंध, खांद्यावरती पताका, या बाजूला फडशी, पायात काहीच नाही, अनवाणी, साठी ओलांडलेला, अनुभवाची शिदोरी घेऊन पंढरीची वाटचाल करत होता. पंढरपूरला निघाला. पंढरीच्या वाटेनं जात असताना एक पाठीमागून BMW कार आली. कुठली कार आली? BMW कार आली. तो कारमध्ये मालक बसला होता ड्रायव्हिंग सीटवरती. ते वारकऱ्याला बघून त्यानं गाडी थांबवली.
वारकरी दादा कुठं चाललाय? पंढरपूरला चाललाय. या, मी बी त्याच दिशेनं चालू, सोडतो तुम्हाला, बसा. त्या वारकऱ्याला गाडीमध्ये घेतलं. ही दोघं जर निघाली. एक सुशिक्षित, याचा अर्थ ज्ञानी, आणि हा पांडुरंगाला भेटायला निघाला वारकरी. सुरकुतलेला चेहरा, पायात काही नाही, अनवाणी ऊन. मी म्हणत होतं, हो, घामाच्या धारा लागलेल्या. आणि थोडीशी तिरकी नजर करून त्या BMW वाल्यानं विचारलं, काय हो? म्हटलं, कुठं? पंढरपूरला चाललं. म्हणलं, हो. आता तुम्ही सांगता सगळीकडे देव आहे, चराचरात देव आहे, नाही का, काष्टी पाषाणी देव आहे, सगळीकडे देव आहे, कशाला म्हातारपणी मरायला जाता? काय गरज आहे का पंढरपूरला? कशाला जाता? देव सगळीकडे आहे तर का पंढरपुरात आहे? सगळीकडे आहे ना, कशाला जाता म्हणले. हे काय बोललं नाही, हे बोलत नाहीत, पण न बोलून जे काय सांगून जातात. गप ऐकून घेतलं. प्रवास सुरू झाला. थोड्या वेळाने ह्याची गाडी झाली पंक्चर. म्हणून ह्यानं काय केलं, टायरवाल्याच्या दुकानाकडे नेली. वारकऱ्यानं ग बसावं का नाही? गाडी इकडे काढली. काय नाही म्हणले, हवा गेली टायर मधली, हवा मारायला. इकडे हवा मारायला. हो, हवा सगळीकडे. हवा सगळीकडे इथं काढली. आता तो म्हणाला, बाबा रे, हवा सगळीकडे मान्य आहे, पण प्रेशर हित आहे म्हणून घेऊन आलोय. तसंच आहे बाबा, देव सगळीकडे आहे, पण प्रेशर पंढरपुरात आहे. काय तुम्हीच काय वेट लागले आम्हाला 21 दिवस ऊन वारा पाऊस सोसत पांडुरंगाचं दर्शनाला जायचंय. कळत नाही आम्हाला. आम्हालाही कळतो तो सगळीकडे आहे. याचा अर्थ ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. सगळीकडे आहे ही ज्ञानोत्तर भक्ती आहे, पण पंढरपुरात प्रेशर आहे ही सगुण भक्ती आहे. सगुण आणि निर्गुणाचा संगम जिथं होतो तो वारकरी संप्रदाय. विठ्ठल कीर्तन सेवेची वेळ संपलेली आहे, तरी सुद्धा अभंगाकडे आपण अजून यायचो आहे. अरे हे माझं दुर्दैवच आहे. बरं, मी काय सांगावं, तुम्हाला पटणार नाही. या अभंगावर मी कीर्तन करतो खरं, पण हा अभंग आयुष्यात माझ्या अजून सुटलेलाच नाही, पूर्ण झालेलाच नाही. म्हणून मी नेहमी कळवळ्यानं विनंती करत असतो, बाबा रे, जमलं तर 3-4 दिवसाचा महोत्सव माझ्या एकट्याचा ठेवा, म्हणजे आपला सगळा अभंग मी सोडवून दाखवतो. आता तुम्ही म्हणाल, महाराज बिझनेस मांडला का काय? तसं नाही, पण मी पोट तिडीक सांगतोय. किती सांगावं, किती सांगावं. बरं, याच्याबद्दल काय अध्यात्म इतकं खोल आहे हो, लक्षात आलं का? आणि त्याच्या पलीकडची गोष्ट सांगू का? शब्द पांडित्य आणि आत्मज्ञान जमीन आसमानचा फरक आहे. शब्द पांडित्य म्हणजे महाराज हौद आहे पाण्याचा, तो कधी संपल गॅरंटी. पण आत्मज्ञान हा उमाळा आहे, तो कधीच आटत नाही, लक्षात ठेवा. आमचा हौद आटला कीर्तनात की लगेच पवाडं सुरू. तर मला नावं ठेवायची नाही आहेत, लक्षात ठेवा. पण शब्द पांडित्य आणि आत्मज्ञान यातला फरक समजावून घ्या. मगाशी मी सांगितलं, आत्मज्ञानाची दृष्टी आणि शब्द पांडित्याची नजर. अष्टावक्र ज्या वेळेला आले जनक राजाच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला, जनक राजानं पूर्वी एक नियोजन करून ठेवलं होतं. 100 शब्द पांडित्य बोलून ठेवली होती, पंडित बोलून ठेवली होती उत्तरासाठी. आणि मग काय झालं, त्याच सभेमध्ये अष्टावक्र आले. अष्टावक्र नाव का पडलं त्या ऋषींना? ते 8 ठिकाणी वाकडे होते म्हणून त्यांना अष्टावक्र नाव पडलं. ते 8 ठिकाणी वाकडे होते, त्यांचं चालणंच खेकड्यासारखं. सभेत आल्याबरोबर सगळे पंडित त्यांच्याकडे बघून हसायला लागले. का म्हटले, आलं बघा व्यंग. आता त्याच्या पुढची गोष्ट सांगतो. पंडित जसे हसायला लागले, त्यांच्यापेक्षा दुप्पट आवाज काढून अष्टावक्र हसायला लागले.
दुप्पट आवाज काढून. जनकाला प्रश्न पडला. जनक म्हणला अष्टावक्रा, अरे हे हसतायत मान्य आहे, हे हसतायत मान्य आहे, पण तू का हसतोयस? जनक राजा, तुझे प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांना हे बोललेस ना, हे पंडित नाही आहेत, लक्षात ठेव. का? हे माझ्या व्यंगाला हसतायत. हे कोण आहेत? चर्मकार आहेत, पंडित नाहीत. हे कोण आहेत? चर्मकार आहेत. का? हे माझ्या चमड्याकडे बघून हसतायत. मग तू का हसतोयस? जनकानं प्रश्न केला, तू का हसतोयस? काय नाही म्हणले, यांच्या बुद्धीच्या व्यंगाला मी हसतोय. कुणाच्या? यांच्या बुद्धीच्या व्यंगाला. कारण त्यांची दृष्टी फक्त हाडामासापर्यंत आहे आणि माझी दृष्टी ही आत्म्यापर्यंत आहे. समजून घ्या. आणि म्हणून किती आत्मज्ञान मांडावं नाही, त्याच्या पाठीमागे सद्गुरूची कृपा, परंपरेची कृपा, ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हे असलं श्रवत कधी? ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपण असे आपण या नाव ज्ञान. आपण आपणाला पाहणे हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. आपल्या स्वरूपाची ओळख करून घेणे हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. आणि त्या स्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी परंपरेनं आलेल्या सद्गुरूला शरण जावं. काय म्हणतोय मी? परंपरेनं आलेल्या सद्गुरूला शरण जावं. आयऱ्या गायऱ्याला जाल, लक्षात आलं का? ज्या स्वतःला पोहायला येत नाही त्याच्याकडे शिकायला जाल पोहायला, तो बुडवून मारील. कळला का अर्थ? तसं परंपरेनं आलेले राजयोगी सद्गुरू शोधा. राजयोगी सद्गुरू शोधा. जरा उशीर होऊ द्या, जरा उशीर होऊ द्या, पण त्याला शरण जा. हे तर नकलाकाराला शरण जाऊ नका. समजून घ्या. ज्ञानोबरायांच्या हातून 9030 प्रगल्भ ज्ञानेश्वर तयार. एवढंच नव्हे, प्रगट गुह्य बोले विश्व. हे सामर्थ्य कुणी दिलं? कुणी दिलं सामर्थ्य? निवृत्तीदादांनी. निवृत्तीदादांचं वचन आणि ज्ञानोबरायांचा कान ज्यावेळेला एकत्र आला, काना वचनाची भेटी सरिसाची पै किरटी, वस्तू होऊन उठी कवणू एक. काना वचनाची भेटी म्हणजे काय? अनुग्रह. सद्गुरूचं वचन साधकाचा कान एकत्र आल्याबरोबर कवणू एक जो देव होऊन कुणीतरी एखादा जन्माला येतो असं माऊली सांगतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं भगवंताची प्राप्ती करायची असेल, स्वरूपाची जाणीव करून घ्यायची असेल, आणि स्वस्वरूपात राहणं हा आपला धर्म आहे. आणि तो धर्म जर आपल्याला सांभाळायचा असेल तर परंपरेनं आलेल्या सद्गुरूला शरण गेल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. विठाल थांबूया आता, अभंगाकडे नको जायला. आता घोंगडी हा महत्वाचा एक विषय समजून घेऊ. घोंगडी ही मध्यवर्ती दृष्टांत माऊलींनी का दिलेला आहे? सुरुवातीला मी सांगितलं, तो अनाकरणे परमात्मा असा सहज लक्षात येत नाही, म्हणून घोंगडी हे माध्यम घेतलं. प्रत्येक जीव वस्त्र पांघरून आला तसं भगवंताची स्वतंत्र घोंगडी आहे आणि तुम्हाला दिलेले एक स्वतंत्र घोंगडी आहे. भगवंताच्या घोंगडीचं वर्णन समजून घेऊ. भगवंताची घोंगडी केवढी आहे? भगवंताची घोंगडी इतकी मोठी आहे, इतकी मोठी आहे. या गावाचं नाव काय? चिंचोली. तालुका घनसावंगी, जिल्हा जालना, राज्य महाराष्ट्र. आता तुम्ही म्हणाला काय परीक्षा घेताय का? मारा, तुम्हाला माहित नाही. समजून घ्या. देहानं तुम्ही आम्ही येताय, मनानं माझ्याबरोबर चला. देहानं तुम्ही येतात, मनानं माझ्याबरोबर चला. घनसावंगी, जिल्हा जालना, राज्य महाराष्ट्र, देश भारत, खंड आशिया, ग्रह पृथ्वी. पृथ्वीवर थांबा आणि आपल्या गावाकडे बघा आणि आपल्याकडे बघा. दिसतोय का आपण? काय लायकी आपली? ही लायकी आपली. पण पृथ्वीची योग्यता बघा किती आहे.
सुईच्या टोकावरती धुळीचे लाखो कण आहेत, त्यातला एक कण म्हणजे पृथ्वी. पृथ्वीची योग्यता काय? सुईच्या टोकावरती धुळीचे लाखो कण आहेत, त्यातला एक कण म्हणजे पृथ्वी. अशा अनंत पृथ्वी, अनंत सूर्य, अनंत चंद्र, अनंत ग्रह, अनंत मंगळ ज्या एका पोकळीत वास करतात त्याचं नाव आहे एक ब्रह्मांड. असे अनंत ब्रह्मांड आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये अनंत ब्रह्मांडाचं प्रचिती येण्याचं एक ओवी अशी आहे की माऊली सांगताना सांगतात, ज्ञानेश्वरीमध्ये भगवंत अर्जुनाबरोबर संवाद करतात, अर्जुना जर का नजर करेन वाकोडी ढासळीन ब्रह्मांडाच्या उतरंडी. जर का नजर करेन वाकोडी ढासळीन ब्रह्मांडाच्या उतरंडी, तेथे या देवांची प्रौढी कोण वर्णी. मी अमृत दृष्टी पाहे तरी सकळ जिवंत होय, परिनिणती माझी सोय अज्ञान पाखंडी. कारण हा सकळ मायेचा विस्तार तेणे रचिले चराचर, परे माझ्या हाती सूत्र मी न सोडी. जर का नजर करणं वाकुडी ढासळीन ब्रह्मांडाच्या उतरंडी. नुसते भगवंतानं नजर जरी वाकडी केली तर ब्रह्मांडाच्या उतरंडीच्या उतरंडी ढासळण्याचं सामर्थ्य भगवंताजवळ आहे. तो केवढा आहे? आपल्यापासून सुरुवात केली आपण, ब्रह्मांडापर्यंत पोहोचलो आणि नुसते वाकड्या नजरेत ताकद आहे त्याच्या, तर तो केवढा आहे? तो खोबरं तेच सांगतात, अनंत ब्रह्मांड उदरी, अनंत ब्रह्मांड उदरी, अनंत ब्रह्मांड उदरी, अनंत ब्रह्मांड उदरी. हरी हा पालक 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 सौदागरी, पालक 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 हरी हा पालक 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 अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक. मला सांगा, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहेत त्याची घोंगडी केवढी आहे बरं आपली? बरं त्याची विणताना सत्वगुणाने विणली. आता मी सत्वगुण रजोगुण आणि तमगुण सांगत बसलो तर मला पाठ होईल. पण असो, सत्वगुण हे विणली रे नाही का? घोंगडीच का? सात्विक आसन कांबळा, राजस पितांबर पाटोळा, तामस चर्म प्रबळा, जाणगा पार्था म्हणून सत्वगुण. घोंगडी कशाने विणलेली आहे? हो, सात्विक आसन कांबळा. कांबळ किंवा घोंगडं हे सात्विक आसन आहे म्हणून कीर्तनाच्या व्यासपीठाला घोंगडं ठेवतात. हे त्याचं वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. देवाला आवडणारं वस्त्र. बरं, सत्वगुणे विणले रे, षडगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदरा शोभले रे. तुझ्या स्वरूपरूपी घोंगडीला सत्वगुणाने विणलीस आणि गोंडे कशाचे लावलीस अरविंद दादा? षडगुणांचे गोंडे. कोणकोणते? यश श्रिया औदार्य सामर्थ्य ज्ञान आणि वैराग्य. आता हे जर सांगत बसलो तर 6 दिवस पुरणार नाहीत, कारण तोच अलौकिक आहे. त्याचं ऐश्वर्याचं वर्णन करायचं मला 6 दिवस तरी पुरणार नाहीत. लक्षात आलं का? त्यामुळे ते आपण नको आता घ्यायला. भगवंता, अशा पद्धतीनं तुझी तू घोंगडी विणलीस. कानोबा तुझी घोंगडी चांगली, तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली? आम्हाला का वाकडे तिकडे दिलीस? बरं, देताना आम्हाला कशी दिलीस? तुझी अखंड, आणि आम्हाला देताना 3.5 हाताचा चिरगुट. कळते का? आम्हाला देताना मात्र 3.5 हाताचं चिरगुट दिलेस. बरं, दिलेस ते दिलेस चिरगुट 9 ठिकाणी फटकी. गोंगडानं कळते का? माग गोंगडी झोपली. नवाठाई फाटून गेली. बरं, आमची विणताना कशी विणलीस? तुझी सत्वगुणानं, आणि षडविकारात षडगुणाचे गोंडे लावलेस. आम्हाला षडविकार षडवैरी मिळोनी तापत्रये विणली रे. षडविकार काम क्रोध मोह मत्सर अहंकार आणि दंभ ही बी बरोबर पाठवलीस. मगाशी सांगितलं वासनेबरोबर ही पाठवलीस. तसे षडविकार
पाठवलेस ते पाठवलेस. आणि तापत्रये विणली रे, त्रिविध तापाने विणलीस. झालं बाळानो, तुमची चुळबुळ मला मान्य आहे, कारण नेहमीचं कीर्तन नाही आहे का नाही. हा, जरा थोडेच अजून फक्त 2 तास. बसा, चला हाताची घडी तोंडावर बोट. शाबाश. तापत्रये विणले रे, कोणकोणती त्रिविध ताप? तुम्ही जरा बोलू नका, ज्यांना माहित आहे. माऊलीनो तुम्ही जरा सांगा बरं, त्रिविध ताप म्हणजे काय? बोल नका. माऊलीनो तुम्ही सांगा, त्रिविध ताप कुठले कुठले? बरं राहू द्या, टीव्हीवर चालणारे 3 सिरियलची नावं सांगता का? नाही नाही माहित. त्रिविध ताप जर माहित नाही, जी जन्माला येताना आम्ही बरोबर घेऊन ती जर माहित नसली तर अवघड आहे. कुठं चाललोय आम्ही? भगवंता जन्माला घालताना ही त्रिविध ताप जन्माला घातली. आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक. आधी भौतिक ताप म्हणजे आता 3 ताप सांगणाऱ्याने थांबणार आहे मी, पण आता एवढंच फक्त मनाचं कान करून मायबाप ऐका, विषय संपवणार आहे. मला मान्य आहे 1.5 तास कीर्तन लेट झालेलं आहे, हो, पण माझी बी भूक भागत नाही. करायचं काय? तुम्हाला कंटाळा आलाय? माग हू का चू नाही. तू नुसता जय विठ्ठल घे, नाही दुसऱ्या मिनिटाला घरी असेल तर विचार. नाही धुन काढे तुला बोलणार तर विचार उद्या. आधी भौतिक ताप म्हणजे दुसऱ्याकडून झालेला ताप. दासबोधात गोड वर्णन आहे. त्रिविध ताप लक्षण. दुसऱ्याकडून झालेला ताप का होतो? बेसावधानता. म्हणून त्रिविध ताप जर संपवायचे असतील तर समर्थांचे गोड प्रमाण आहे. पहिले हरिकथा निरूपण, दुजे ते राजकारण, तिजे ते सावधपण सर्व विषयी. सावधपणा पाहिजे, लक्षात ठेवा, तरच आदिभौतिक तापापासून वाच. आदिभौतिक ताप म्हणजे कोणकोणते ताप? भूकंप होऊन जमिनीत गाडून मरणं, वीज पडून मरणं, पाण्यात बुडून मरणं, नाही का, कड्यावरनं पडून मरणं, भिंत ढासळून भिंतीखाली दडपून मरणं, बैलानं मारणं, श्वापदानं मारणं, विंचूदंश, सर्पदंश, अग्नीत जळून मरणं, पाण्यात बुडून मरणं, ही सगळी जी लक्षणं आहेत हे कशाची आहेत? आता तरी बोला की कशाची आहेत? अरे बोला की कशाची आहेत? कशाची आहेत ही लक्षणं? आधी भौतिक, ही दुसऱ्याकडून झालेली ताप. का होता? बेसावधानता. एक उदाहरण, शिरपा बैलाला पाणी पाजायला घेऊन गेला. शिरपा बैलाला पाणी पाजायला घेऊन गेला. पाणी पाजून परत येत असताना त्याला महिपा दिसला. ह्याला झाली तंबाखूची तलब. यो गेला महिपाकडे, महिपा तंबाखू आहे का? महिपा म्हणला आहे. बरं, महिपा काय एकटा आला नव्हता, त्याच्या म्हशी घेऊन आला होता चारायला. त्याच्या म्हशी झोडपाच्या आडाला चरत होत्या. ह्यो बैल घेऊन आला. बरं, ह्याला माहित आहे बरं आपला बैल बुजरा आहे. आपला बैल बुजरा, बुजरा कळतो ना? माझी भाषा कळते का? कीर्तन संपत आले म्हणून म्हटलं. आता तंबाखू दोघांनी खायला सुरुवात केली. आता म्हटलं हे बैल कुठं बांधू म्हणून त्यानं हाताला दावं गुंडाळलं. कुठं गुंडाळलं? हाताला दावं गुंडाळलं. दोघांनी तंबाखू खायला सुरुवात केलेली. ह्याची म्हस चरता चरता हॉक करून बाहेर आली. जशी बाहेर आली तसा ह्याचा बैल उदाळला. बरं, बैल कुठं बांधला ह्यानं? हाताला. ह्याला जे घेऊन गेला खडकातनं, काट्यातनं, कुट्यातनं, नांगरटीतनं, वड्यातनं, वगळातनं फाडत नेला. ते जर सावधानता असते तर कुठंतरी दुसरीकडे बांधलं असतं की नाही? सावधानता. अधिभौतिक ताप. अधिदैविक ताप
कशामुळे होतो? आदिदैविक ताप कशामुळे होतो? पूर्वजन्मामध्ये केलेल्या पापामुळं या जन्मी व्यंगरूपानं देह जन्माला येतो. हे घोंगड वांगुली जन्माला येतं, वाकडं तिकडं जन्माला येतं. पूर्वजन्मी पाप केले देह बहुविस्तारिले, पाप केले हरी विषय सुख नाशिवंत सेविता लक्षय होली दुःख भोगा पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुविस्तारी. पूर्वजन्मात पाप केली, मजा केली. विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले, नाही का? विषय सुख भोग 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 भोगले. पुढल्या जन्मी येताना व्यंग जन्माला आलं. कसं व्यंग जन्माला आलं? आदिदैविक तापाची लक्षणं: जन्मजात आंधळ, जन्मजात मुक, जन्मजात बहिर, जन्मजात नाकन तोंडी एक, जन्मजात तिरळ, जन्मजात हातपाय नसलेलं धड, जन्मजात पांगळ, जन्मजात लुळ, जन्मजात खेकड्याच्या चालीत, जन्मजात दिडक. ही सगळी ताप कशाची आहेत? तुम्ही जरा थांबा. आता माऊलीनं तुम्ही सांगा, हे ताप कशाचे आहेत? नाही पण कुठला ताप? ताप कुठला? त्या माऊलीने धाडस केलं. ताप कुठला? आदिदैविक. आदिदैविक ताप याला म्हणतात, मी जी सांगितली ती. आता राहिला आध्यात्मिक ताप. आध्यात्मिक ताप म्हणजे आतून झालेला ताप. कशामुळं होतो? ह्या चाडग्या जीवीवर नियंत्रण नसल्यामुळं गरगरीत, चमचमीत, झणझणीत, रसरशीत सगळंच हाणतंय. आतून होणारे ताप कुठले कुठले? बरं, मी हे माझ्या पदरचं सांगत नाही बरं. समर्थ रामदास स्वामींनी त्रिविध तापाची लक्षणं सांगितले. त्रिविध ताप लक्षण समास वाचा. त्रिविध ताप म्हणजे आध्यात्मिक ताप म्हणजे आतून झालेले ताप. हागवण, ढंडाळी, वांती, उलटी, अल्सर, अपेंडिक्स, गजकरण, खरूज, नायटा, तिडीक, पिलीक, पटकी, आतून झालेले ताप, मुतखडा. माहित आहे का मुतखडा? मुतखडा माहित आहे का? बाळात पण परवडलं. गडाबडा लोळायला लावते. ह्या माऊलीच्या वेदना सहन तरी करतील का? पुत्र संतती पोटी जन्माला येणार त्याचा आनंद तरी असेल. खडा जन्माला घालून कुठला आनंद आहे? का तो अनमोला म्हणून अंगठीत बसवायचा आहे? उगीच गडाबडा लोळायचं नाही. मला अनुभव आलाय म्हणून सांगतो. त्या तापातनं मी बी गेलो, लय वाईट. बरं, माऊल्यांना प्रसूतीचं ती तारीख तरी दिलेली असते. ह्याला कुठली तारीख आणि काय? कवा बी न सांगता रस्ता बघिना, बाजारपेठ बघिना, घर बघिना, दार बघिना, मंडप बघिना, गोटा बघिना, काय बघिना, आणि कळकी लोळते गळा.
वाईट 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 हे असं मुतखडा नाही का मुळव्याध खाताना लय बरं वाटतं. वल सुक झणझणीत आंबल्यालं गरगरीत खाताना मस्त वाटतं, पण निसटताना एवढं ताप देतं ते. आप्पा असं का चालतंय काय नाही पाप अवघड आहे फार अवघड आहे. हे कुठलं ताप आहे कशामुळं होतो? 2 वर्ष जगानं भोगले का नाही? जगानं कुठला ताप आहे तो? कोरोना तो बी आध्यात्मिकच ताप आहे. त्या चिन्यानी मिचक्या डोळ्यांनी वटवागळं खालील जगाला ताप दिला. बरोबर आहे का नाही? आता वटवागळ खाण्याची गोष्ट आहे. अवलादीने खाल्लेने जगाला ताप दिला राव, म्हणजे तो आध्यात्मिकच ताप आहे तो. बारका एवढं सोपं समजू नका. त्यामुळं खाणारांनो जरा जपून. देवा मौलींचं कौतुक आहे नाही. देवा षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रे विणले रे, नवा ठाई फाटून गेली ती तो आम्हासे दिले रे कानोबा. तुझी घोंगडी चांगली चांगली आम्हासी का दिली वांगुली रे विठोबा. झाले की आता अहो शिजस्तोवर थांबला निवस्तोवर थांबा की जरा. ऋषिमुनी घाता मुखे नाम गाता, ऋषिमुनी घाता मुखे नाम गाता, ऋषिमुनी घाता मुखे नाम गाता, ऋषिमुनी घाता मुखे नाम हरे विठाल जय सालावादप्रमाणे भगवंताच्या संतांच्या आशीर्वादाने चालू असणाऱ्या नागोन्नतीला 6वा दिवस